महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। गेली 10 वर्षांपासून आपल्या 24 तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊली ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्रसामुग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार। सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग, मेडिसिन विभाग, मेंदू मनके विकार विभाग, जनरल सर्जरी विभाग, स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, अंतरुग्ण बाह्यरुग्ण विभाग, सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस, डिजिटल एक्स-रे, कॉम्प्युटरायझर पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, जलद ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध। आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर। संपर्क डॉक्टर महादेव वाणी, डायरेक्टर माऊली हॉस्पिटल आळेफाटा 99 70 96 22 59 व 88 88 73 14 14। अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर, जाचकवाडी, पवारवाडी, चैतन्यपूर या परिसरात गेली अनेक दिवसापासून कधी रानावनात तर कधी गावागावात तर कधी गल्लीबोळात भटकंती करणारी महिला पंजाब राज्यातील आदमपूर जिल्ह्यातील जालंधर रेल्वे स्टेशनवरून 15 जानेवारी रोजी तिच्या 2 मुलांपासून दुरावली आणि ती हरवली। ती थेट महाराष्ट्र राज्यातील बेलापूर तालुका, अकोले जिल्हा अहिल्यानगर या गावातील परिसरात 4 मार्च रोजी मिळून आल्याने तिच्या मुलांचा आनंद गगनात मावेना अशी स्थिती त्यांची झाली होती। हरवलेली सदर महिलेचा पंजाब राज्यात शोध सुरू असताना गेली अनेक दिवसापासून बेलापूर परिसरात भटकंती करताना नागरिकांच्या निदर्शनास ती येत होती, परंतु कोणी वेडी असेल म्हणून फिरतीये असे समजून लोक तिच्याकडे दुर्लक्ष करत तिला खायला व पिण्यासाठी पाणी देखील देत होते। सदर महिला बेलापूर गावात बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला निश्चित झोपलेल्या अवस्थेत समाजसेवक भगवानदादा काळे यांच्या निदर्शनास आली। काळे यांनी सदर महिलेस विश्वासात घेत गाडीत बसून घरी नेले। काळे यांच्या पत्नीने तिला स्वच्छ आंघोळ घातली, जेवण खाऊ घातले, तिच्याकडे आपुलकीने विचारपूस केली असता तिने हिंदी भाषेतून तिच्या गावचे नाव सांगितले, तर डोळ्यातून अश्रू ढाळत ती चुकली असल्याचे तिने कथन केले। या दरम्यान समाजसेवक भगवानदादा काळे यांनी अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल किशोर तळपे, सुहास गोरे यांना संपर्क साधत सदर महिलेची माहिती कळवली। अकोले पोलीस प्रशासनाने तात्काळ पंजाब राज्यातील जालंधर येथील पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत चौकशी केली असता सदर महिला हरवल्याची तक्रार तिच्या मुलाने नोंदवली असल्याचे आढळून आले। तिच्या 2 मुलांचे भगवानदादा काळे यांच्या मोबाईलवरून संभाषण झाले। यानंतर आईच्या भेटीसाठी कासावीस झालेल्या 2 मुलांनी लागलीच ट्रेन पकडून 2 दिवसात बेलापूर गावातील समाजसेवक भगवानदादा काळे यांचे घर गाठले। आईच्या भेटीने मुलांचा एकीकडे आनंद गगनात मावेना, दुसरीकडे डोळ्यातील अश्रू थांबेना। अशा भेटीत भगवानदादा काळे यांनी आई व मुलांच्या भेटीत देवदूत ठरले। भगवान काळे तो भगवान जैसे मिले, हमारी माँ से हमें मिलाया, उनका एहसान जिंदगी भर नहीं भूलेंगे असे बोलत समाजसेवक भगवानदादा काळे अकोले पोलीस प्रशासनाचे त्या मुलांनी आभार व्यक्त केले। या दरम्यान समाजसेवक भगवानदादा काळे यांनी व त्यांचे मित्र परिवाराने त्या 2 मुलांची व आईची पंजाबपर्यंत जाण्याची व्यवस्था करून देत समाजसेवेचे आगळेवेगळे रूप समाजासमोर आणले। यावेळी बेलापूर गावचे डॉक्टर योगेश फापाळे व सदर महिलेच्या मुलाने सदरची माहिती दिली आहे। आज आपल्या गावामध्ये ही लोक यूपीवरून आलेली आहेत। यांची आई साधारणतः 2 महिन्यापूर्वी हरवली होती। तर आपल्या बेलापूर आणि बेलापूर परिसरात ती वावरताना दिसल्यानंतर आपले बेलापूरचे सरपंच भगवानदादा काळे हे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तिची चौकशी केली, तर त्यांना ते एक वेडसरपणासारखा प्रकार वाटला। त्याच्यानंतर भगवान काळे आणि त्यांचे काही सहकारी सोबत मी पण होतो। आम्ही त्यानंतर भगवान काळे यांच्या घरी नेलं। तिची आंघोळ पांघोळ, तिचं जेवण खावण, तिची जी अवस्था होती त्याच्यातून तिला थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही आपले जवळचं जे पोलीस स्टेशन आहे अकोले पोलीस स्टेशन तिथल्या अधिकाऱ्यांना फोनवर कळवलं, अशी घटना घडलेली आहे, अशी एक महिला सापडलेली आहे। तर त्याच्यानंतर पोलिसांनी स्वतः येऊन पाहणी केल्यानंतर का ती हिंदी बोलत होती, तर यूपी, MP किंवा पंजाबची असावी। त्यानंतर आम्ही पोलिसांच्या मार्फत
आणि जे काही महिलेचं वक्तव्य आलं त्याच्यातून सदर तिच्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या मुलांचा संपर्क झाला आणि आज ते आईला नेण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळं म्हणजे पंजाब पोलिसांच्या माध्यमातून हा ॲड्रेस सापडला. हो, पंजाब पोलिसांच्या ॲड्रेस सापडला आणि त्यांनी अकोले पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्यानंतर त्यांची मुलं आपल्या इथं पोचलेली आहेत. मग आता आज त्यांची जी आई आहे, त्यांचं दोघांचं 2 मुलं आलेले आहेत, आई आहे, त्यांचं मिलन होतं आहे आणि पुढे ते आता त्यांच्या घरी घेऊन जाणार आहेत. कसं वाटतं तुम्हाला? बघा, 2 मुलांपासून त्यांची आई दुरावली होती आणि भगवंतदादा काळे आणि त्यांच्या मित्रपरिवारामार्फत त्यांना मातृ सुखाचं जे आनंद आहे तो आज त्यांना गगनात मावण्याचा झालेला आहे. आणि आम्हाला पण सर्वांना आनंद आहे की भगवंतदादा काळे आणि आमच्या मित्रपरिवाराकडून त्यांची आई शोधून देण्यास मदत झाली. त्यामुळं अकोले पोलीस स्टेशनचं, भगवंतदादा काळे आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. आपका नाम बताओ. मेरा नाम संदीप कुमार है. तो क्या हुआ था, कैसे आपकी माँ गुम हो गई थी? मेरी मम्मी ये 15 जनवरी को गुम हो गई थी. जाती पहले भी थी, अपने आप ही आ जाती थी, चल जाती थी, आ जाती थी, और 15 तारीख को अपने आप ही गई, मुड़ के आई नहीं. कहाँ से गुम हो गई थी? आदमपुर जलंधर स्टेशन से. कौन सा जिला, कौन सा राज्य? आदमपुर डिस्ट्रिक्ट जलंधर. हाँ, पंजाब से. पंजाब से. हाँ जी. तो पंजाब से गुम हो गई, महाराष्ट्र कैसे आई, आपको कुछ मालूम है? नहीं, हमको नहीं कुछ भी पता है. वैसे तो इधर से हमारे को फ़ोन किया था, जैसे 2-4 दिन हुए पहले. हाँ. जैसे इनके ही आदमियों ने किसी ने किया था, जैसे कि इन्होंने, मेरी मम्मी ने बताया होगा कि हमारा पीछे वाला गांव ये है. हाँ हाँ. तो इन्होंने फ़ोन किया था, जैसे कि यूपी बैरिया हमारा लगता है थाना, वहाँ पे फ़ोन किया था. तो उन्होंने, अजय ऐसा ही है, उन्होंने हमारे कोई रिश्तेदारी में फ़ोन किया था. तो उन्होंने फिर मेरे को भेजा. फिर मैंने उनसे पुलिस वाले सर से नंबर लिया, उन्होंने फिर इनका नंबर दिया. फिर मैं यहाँ पर आज पहुँचा हूँ. तो आपकी माँ आपको मिल गई, कैसा लग रहा है अभी? बहुत बढ़िया लग रहा है सर. धन्यवाद करना चाहता हूँ ये भाई साहब को और पुलिस वाले. तो आपको भगवंतदादा काळे ने कांटेक्ट किया? बढ़िया है, धन्यवाद करता हूँ उनको. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.